हाय हॅलो इट्स संडे आणि संडे मॉर्निंग स्टार्ट होते मस्तपैकी गणपती बाप्पाच्या गाण्याने. आणि ते गाणं वगैरे झालं. मी आणि माझ्या बहिणीने हेअर वॉश केलं बिकॉज इट्स संडे, इंटरनॅशनल हेअर वॉश डे. आणि संडे बोललं की नॉनव्हेजचं जेवण आलंच. नॉनव्हेजचं जेवण खाऊन आम्ही थोडासा आराम केला. आणि इथे बघा, मम्मीची 100% बॅटरी असून पण ती चार्जिंगला लावते. ऑल इंडियन मॉम्स. सर्व झाल्यानंतर मी आणि माझी फ्रेंड गेलेलो दादरला शॉपिंगसाठी. पण शॉपिंग वगैरे राहिली बाजूलाच. तिकडे पोचताच आमची मस्ती चालू झालेली. आणि मस्तीच नाही तर आमचं खाणं पिणं पण खूप जोरात चालू होतं. पुढे बघा समजेल. चीट डे होता म्हणून आम्ही नको नको ते सर्व खाल्लं. पहिलं स्टार्ट केलं आईस्क्रीमपासून. आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोडासा विचार आला की शॉपिंग केलं पाहिजे, म्हणून फ्रेंडसाठी थोडंसं शॉपिंग पण केलं. तिला जीन्स घ्यायची होती, हे सर्व 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 सगळं घेतलं. माझं शॉपिंग होतं बट मला भेटलंच नाही. ते सगळं झाल्यानंतर आम्ही परत गेलो आमच्या फूड स्टॉल्सकडे. पहिला पाणीपुरी खाल्ली, मग कोल्ड्रिंक पियालो. आणि मग एका स्टॉलवर खूप जास्त गर्दी होती म्हणून आम्ही तिकडची पण पाणीपुरी खाल्ली. काय माहिती काय हौस होती 2-2 ठिकाणी पाणीपुरी खायची. मग एकत्र थोडंसं फ्लेक्स मारलं, व्हिडिओ काढले, फोटोज काढले. आणि 2 कॉलेज स्टुडंट होते जे खूप क्यूट प्रॉडक्ट विकत होते. त्यांच्याकडनं ते प्रॉडक्ट घेऊन खूप मस्त वाटलं, कारण का आम्हीसुद्धा 2 प्रॉडक्ट त्यातले घेतले. एक रोज आणि एक सनफ्लॉवर. खरंच खूप क्यूट होते. त्यानंतर तेवढंच नाही होत तर आम्ही परत एका स्टॉलवर गेलो. पिझ्झा घेतला जो आम्हाला तिथे खायला पण नाही भेटला. आम्ही कॅबमध्ये बसून खाल्ला, कारण का खूप लेट झालेला आणि घरातल्यांचे कॉलवर कॉल येत होते. एवढं सगळं खाऊन थोडंसं हेल्दी खाल्लं पाहिजे म्हणून दिवस एंड केला ॲपलनी. दॅट्स फॉर ऑल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.